5 वर्षापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या तत्कालीन खासदार विनायक गौडे प्रयत्न करून हे चिपी विमानतळ सुरू केलं होतं। या विमानतळावर पहिल्यांदा मुंबई, पुणे, बेंगलोर इत्यादी फेरी सुरू होत्या आणि फेऱ्या वाढतील अशी लोकांची अपेक्षा होती। खरं तर गेल्या 7-8 महिन्यामध्ये ह्या विमानतळाचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे। अनेक विमान ही अत्यंत वेळेत येत नाहीत, लोकांची गैरसोय होते आणि ह्याच्या पुढे जाऊन आता हे विमानतळ बंद होण्याची स्थिती आहे। 2 दिवसातनं एक विमान आता सध्या सुरू आहे आणि सध्याच्या भाजपच्या नेत्यांनी, सत्ताधाऱ्यांनी, मंत्री महोदयांनी अनेकदा सांगितलं की विमानतळ सुरू होणार आहे। येणाऱ्या 15 दिवसांमध्ये ही मुंबईची विमानतळ सुरू न झाल्यावर या विमानतळावर कुलूप लावण्याचा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने घेतला जाणार आहे आणि विमानतळाला कुलूप लावण्याचा कार्यक्रम जो महाराष्ट्रामध्ये कुठे नाही तो इथे या ठिकाणी करण्यासाठी आम्हाला भाग पडू नका एवढीच सत्ताधाऱ्यांना विनंती आहे। यांनी काय प्रेरणा माहिती आहे ते कसे उद्योग आणावे, कसा विमानतळ आणावा, कसा सुरू करावा हे गण्यतरी आहे। 5 मिनिटं शुद्ध मराठीच्या सभागृहात कधी बोलले का हे? 10 वर्ष होते आमदार म्हणे मी टाळा मार विमानतळाला का कधी जातो सांग रे मला, टाळे मारूनच जातो मी आज सांगायला आलोय ते मारूनच जातो। नाही तुझ्या घराला जाऊन टाळं मारणार ना तर नारायणाने नाव सांगणार नाही, नाव सांगणार तर कोणाला धमक्या येतात बांधव लोकांना मला त्रास द्यायचा नाही जिल्ह्यात त्या मी कधी प्रयत्न केला नाही। लोक सुख समाज आनंदाने जगावे, सुख म्हणजे काय त्यांना कळावं, आनंद म्हणजे काय तो त्याला आनंद लुटता यावा यासाठी मी प्रयत्न करतो।